हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे कशावर, तर संख्या मालिकेतील गाळलेली पद भरणे अंक या पार्टवर हा व्हिडिओ आहे। काही नवीन पद्धतीचे आपण उदाहरणं बघतोय जे परीक्षेमध्ये विचारले जातात। या पद्धतीचे प्रश्न हे जे असतील, जे आता तुम्हाला बोर्डवर दिसतायत, या पद्धतीचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जात असतात। तर ह्या सॉल्व कसे करायचे, कुठल्या प्रकारचे लॉजिक वापरलेले असतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ओके, तर बघूया। सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी अंकगणित असेल, इंग्लिश ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणी आहे यावर काय करतोय तर व्हिडिओ बनवत आहे। ती तुमच्या मित्रांसोबत निश्चित शेअर करा। ओके, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, तर बघा, पहिले उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। तर कशा प्रकारे प्रश्न असतात हे, एक वर्तुळ असतो, चार संख्या साईडला लिहिलेल्या असतात आणि मध्ये या चार संख्येचा काही सहसंबंध असतो आणि तो मध्ये लिहिलेला असतो। ओके, सेम प्रकारचे तीन असतील, एकाच पद्धती असतील आणि चौथा तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, त्या पद्धतीचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे। बघूया, उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे काय होणार आहे समजणार आहे। तर पहिलं उदाहरण दिसतं बघा, त्यामध्ये काय लॉजिक वापरलेलं आहे ते समजून घेऊया। सिंपल लॉजिक आहे। काय असेल, या चारही संख्येची बेरीज हिच्या सेंटर लिहिलेली असू शकते। मग आता बेरीज करून बघूया। 7 + 9 + 14 + 20, 9 आणि 7 होतात 16, 16 + 14 + 20, 16 + 14 30 + 20 बरोबर 50। 50 हा मध्ये लिहिलेला आहे, म्हणजे या चारही संख्येची बेरीज मध्ये लिहिलेली। हेच लॉजिक इथे असणार आहे। ट्राय करा। 72 + 23 + 84 + 19, 72 आणि 23 किती होता 5, 9, 95 + 84, म्हणजे 95 + 84 केलं तर 5 आणि 4 9, 5 आणि 4 9 आहे की नाही। 8 8 16 आणि 17, 179 + 19 बरोबर होत आहेत 9 9 18, म्हणजे 198 ते उत्तर येत आहे। मग आता ह्याच पद्धतीचं हे असणार आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं, डायरेक्टली हे सॉल्व करायचं आहे। मग याची चारची बेरीज काय येईल ते बघूया। 18 + 9 + 22 + 21, 18 + 9 + 22 + 21, 18 8 16 आणि 17, 18 19 20, 20चे शून्य अचराला 2, 2 4 6 आणि 1 7, 70 दिलेलं आहे का? यस दिलेलं आहे, म्हणजे हे झालं त्याचा आन्सर 70। लॉजिक खूप क्लिअर वापरलेलं आहे। हे जे आउटसाईडचे जे काही संख्या आहेत त्यांची बेरीज दिलेली आहे सेंटरला। अशा प्रकारचं लॉजिक वाचू शकतं परीक्षेमध्ये विचारलेलं। ओके, आता पुढच्या कुठल्या प्रकारची सहसंबंध वापरला असू शकतो दुसरे उदाहरण आपल्याला समजून जाईल बघा। आता याच्यात काय दिलेलं बघा, 16 29 14 21, ओके, आणि मध्ये दिलेलं 160। याची बेरीज करून बघूया। 16 आणि 14 किती होतात, 16 आणि 14 होतात 30, ओके, आणि 21। आता 16 आणि 14 बेरीज करून घेतली आपण 30, आणि हे 29 + 21 + हे 30, तर याची बेरीज केली तर होती 9 आणि 1 10 अशाला शून्याचा हातचलाला 1, 9 आणि 1 10 अशा शून्याचा हातचलाला 1, 2 आणि 3, 3 आणि 3 6, 7 8, 80 आहे। मग 80 जर लिहिलं आहे, आधी झालं 80 आणि ते 160, 80चे दुप्पट करा, 80 × 2 160 होत आहे। म्हणजे लॉजिक वापरलेलं आहे, या चारही संख्यांची बेरीज आहे आणि त्याला गुणिले 2 केले का त्याची दुप्पट केलेली, जे उत्तर येते त्याची दुप्पट केलेली। सेम लॉजिक दिलेलं आहे बघूया। 66 + 37 + 66, 37 + 66 + 24 + 13, बघा 7 आणि 6, 6 6 12 1 13, 13 आणि 4 13 4 17, 17 आणि 3 20 शून्याचा हातचर आले 2, 3 6 आणि 3 9 10 11 12 13 14, 140 गुणिले 2 दुप्पट केली तर होते 280, 14 2 28। कळालं? या संख्येची बेरीज आणि त्याची दुप्पट केली आपल्याला मधला अंक मिळतोय। तेच लॉजिक आपल्याला तिथं वापरायचं आहे। मग याची बेरीज करूया सगळ्याची। काय दिलं आहे, 80, मला 80 आहे, 80 + 19 + 17 + 24 किती येत आहे, 80 म्हणल्यानंतर 9 9 आणि 1 10 16, 16 आणि 4 20, शिला शून्याचा अक्षर आले 2, 2 2 4 5 6, 6 आणि हे 8, 6 7 6 7 8 9 10 11 12 13 14, ओके।
हे होतं 140. 14 दुने 28. 280 आहे का दिलेलं? यस, 280 दिलेलं आहे, म्हणजे फर्स्ट नंबरचा आन्सर असणार आहे इथे 240. कारण या बाजूच्या संख्येच्या वर्तुळाच्या भोवतीच्या ती जी बेरीज आहे 140. मग 140चं जर आपण डबल केली तर काय येतं आन्सर? 280. 280 दिलेले नंबर ऑप्शन नंबर 1, त्यामुळे ते आन्सर असणार आहे. आणखी काय उदाहरणं बघूया ज्यामध्ये वेगळ्या प्रकारचं लॉजिक वापरलेलं असणार आहे. आपण आणखीन काही एक्झाम्पल्स बघत आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आपल्या समोर आहे बघा. अगोदरचे 2 तुम्हाला समजले असतीलच. आता इथे काय लॉजिक वापरलेलं आहे ते आता आपण काय करूया तर समजून घेऊया. ओके, इथे 69 लिहायचं बाकी होतं. ठीक आहे, चला. तर इथे जे लॉजिक असणार आहे, पहिलं आपण बघितली सगळ्या बेरीज केलेल्या आहेत. ओके, सर्व बाहेरच्या आउटसाईडची बेरीज केली होती. दुसऱ्या वेळी सर्वांची बेरीज करून दुप्पट केली होती. इथे जे लॉजिक वापरलेलं आहे तिथे काय केलं तर ह्या बाहेरच्या सर्व संख्येची बेरीज करून काय केली, तिची निमपट केली. निमपट म्हणजे काय तर भागिले 2 केलेले, अर्धे संख्या लिहिली. कशा प्रकारे बघूया. आता याची बेरीज करूया. 14 + 24 + 26 + 36. आता याची बेरीज किती येते तर 24 आणि 14 किती होतं बघा. 24 आणि 4 28, 28 10 38. 38 + 26, 38 + 26. ओके, 8 आणि 6 14 × 4 हा चला 1. 8 आणि 6 14 × 4 म्हणजे हे 64 होता. 64 + 36, 36 + 64 होत आहे 100. म्हणजे टोटल किती येते सर बाहेरच्या सगळ्या संख्येची बेरीज येते 100. 100ला 2ने भागितलं तर इथे उत्तर येत आहे 50. म्हणजे या चारही संख्येची बेरीज केली आणि त्याला 2ने भागितलेलं आहे. हेच लॉजिक सर्व संख्येसाठी वापरलेलं आहे किंवा सर्व वर्तुळासाठी वापरलेले आहे. वर्तुळाबाहेर संख्याची बेरीज भागिले 2. इथे बघा 31 + 19 होत आहे 50. 50 + 12 50, 60, 62. 62 + 8 70. 70 भागिले 2 35. मग हेच लॉजिक तुम्हाला समोर वापरायचं आहे. आता सर्वप्रथम याची बेरीज करून घेऊया. 11 आणि 9 किती होत आहे? 11 आणि 9 होत आहे 20. 20 प्लस आता हे 42 आणि 38. आता 11 9ची बेरीज आपण केली 20. 38 + 42 बघा किती आहे. 8 आणि 2 10 असे 0चा चला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 4 आणि 1 5, 5 6 7 8. हिची बेरीज होती 100 भागिले 2. 100 भागिले 2 50. आन्सर आहे की ते ऑप्शन दिलेले का 50 दिलेले. म्हणजे ते काय येईल, या रिकाम जागी येईल 50. सोपं आहे. म्हणजे अशा प्रकारचे लॉजिक असू शकतात. म्हणजे काय, एकतर बाहेरच्या सगळ्या आउटसाईडच्या ज्या काही संख्या त्याची बेरीज असेल दिलेली असेल सेंटरमध्ये, बेरीज केलेली असेल गुणिले 2 असणार, किंवा बेरीज केलेली असेल -2 असू शकतात. म्हणजे -2 म्हणजे भागिले 2 असू शकतात. ओके, अशा प्रकारचे लॉजिक सुद्धा वापरले जाऊ शकतात. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा. आधी ते काय लॉजिक वापरलेलं आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. 1 3 2 6 या सर्वांचा गुणाकार केलेला आहे बघा. 3 1 3, 3 1 18, 18 2 36. म्हणजे या जे काही बाहेरच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार केलेला आणि तो मध्ये लिहिलेला आहे. समजले कशा प्रकारे? 3 1 3, 3 1 18, 18 2 36. कसाही गुणाकार करा, हे आन्सर तुम्हाला समोर दिसेल. आता इथे तेच आहे बघा. 7 2 14. ओके, 7 2 14, 14 14 14 42, 42 2 84. 7 2 14 14 42, 42 2 84. आता इथे 0 आलेलं आहे कारण या तिन्हीचा गुणाकार जर केला आणि त्याला जर गुणिले 0 असेल तर उत्तर काय असणार? 0च येईल. पण इथे आता लक्षात घ्या, इथे व्यवस्थित तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार काय असणार आहे? sin 3 18 गुणिले 7 2 14. गुणाकार 18 गुणिले 14 करून बघूया. बघा 18 गुणिले 14 केलं तर आपलं उत्तर मिळते 200. 18 गुणिले ज्या 14 तुम्ही करता आपलं उत्तर मिळतं 252. ओके, 252 दिले का ऑप्शनमध्ये? येस दिलेलं आहे. म्हणजे हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे सोपं आहे, फक्त लॉजिक काय थोडंसं विचार आपण जर केलं तर आपला आन्सर मिळून जाणार आहे. ओके, म्हणजे या चारही संख्येची जी गुणाकार असेल तो आपल्याला ते मध्ये लिहायचा आहे. आता इथे काय लॉजिक वापरलेलं बघा. आधीच्यामध्ये काय होऊ शकतं लक्षात घ्या, पहिल्यासारखं असू शकतं. म्हणजे चारही संख्यांचा गुणाकार भागिले 2, या चारही संख्यांचा गुणाकार पुन्हा गुणिले 2 अशा प्रकारे असू शकतं. अशा प्रकारची उदाहरणं सुद्धा येऊ शकतात की या बाहेरच्या सगळ्या संख्यांचा गुणाकार भागिले 2 आणि मध्ये संख्या लिहिली असेल, किंवा मग या सगळ्या संख्यांचा गुणाकार पुन्हा त्या आलेल्या उत्तराला पुन्हा 2ने गुणलेलं असू शकतं. पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. त्याची उदाहरणं आपण बघूया एक एक. ठीक आहे, त्यापूर्वी आता हे बघूया.
आधी ते काय लॉजिक वापरलेले बघा, इथे काय केलं, जे समोरच्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज केली. 9 गुणिले 2 प्लस 3 गुणिले 7. मग 9 गुणिले 2 किती, 9 दुने 18 प्लस 7 त्रिक 21, बेरीज किती येतील मग या दोन्हीची 39. सेम लॉजिक इथे 7 आणि 5, 7 गुणिले 5 प्लस 7 गुणिले 5, 7 5 35 प्लस 7 5 35, 35 आणि 35 होत आहे 70. इथेच असणार आहे 12 पंच 60 प्लस 10 सक 60, 120. समोरच्या संख्येचा गुणाकार करायचा आणि त्या आलेल्या उत्तराची काय करायची, बेरीज करायची. पुढच्या एखाद्या उदाहरणात मोजावाकी केलेलं पण असू शकतं. आधी ते बघा, समोरची संख्या जर बघितली 12 दुने 24, 12 दुने 24, 6 दुने 12, उत्तर येत आहे 6, 36. उत्तर काय येतं 36 येतं. 36 दिले का ऑप्शनमध्ये, यस दिलेलं आहे, म्हणजे 36 झाले त्यांचं आन्सर. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे. ओके, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता हे जे काही उदाहरणं आहेत जे मी तुम्हाला समजून सांगितले 5, अशा प्रकारचा आणखीन एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे ज्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेले कशा प्रकारचा सहसंबंध असू शकतो. तो व्हिडिओसुद्धा अवश्य बघा. ओके, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तुम्हाला काय त्रास असेल तर नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केलेला आहे. ठीक आहे, चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.